हाय फ्रेंड्स. प्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्षात प्रथमच मी रेसिपी टाकते आहे, ती पण स्वीट. साधी सिंपल रेसिपी आहे, पण गोड आहे, छान आहे, तुम्हाला आवडणारी आहे, पौष्टिक आहे. तर बघूया आपण कशी बनवली ते. ही रेसिपीचं तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. गूळ लावलेला काजू ही माझी आजची रेसिपी आहे. हा कितीही दिवस राहू शकतो काजू, एअरटाईट बरणीत भरला तर. आता आपण एक भांडं काजू घेणार आहोत. तो पण फ्रेश घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला कीड नसावी. एका पॅनमध्ये घालून परत त्याच्यात एक छोटासा स्पून तूप घालूया. साजूक तूप घालून झालं की त्याला सतत परतायचं आहे आपल्याला. आणि हे सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवर करायची आहे. 10 मिनटात हा आपला काजू छान खरपूस भाजला जाणार आहे. आणि त्याच पॅनमध्ये आपण अर्धा भांडं गूळ घालून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला. त्या गुळाला आपण मेल्ट करायचं आहे, पाणी न घालता. त्याच्यात थोडंसं तूप घालायचं परत. हा गूळसुद्धा बराबर मेल्ट होतो. मेल्ट झाला की त्याच्यात आपल्याला एक छोटा चमचा, पाव चमचा सोडा घालायचा आहे खाण्याचा. या सोड्यामुळे थोडासा कलर चेंज होतो, व्हाईट होतो. परत आपण परतत राहिलं की आपला पूर्ववत कलर गुळाचा येतो. कलर चेंज झाला की लगेच आपण जो भा भाजलेला काजू आहे तो घालून घेणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला बराबर करायची आहे, कारण सर्व काजूला गूळ लागला पाहिजे. 5च मिनटात तो छान मस्त होऊन येतो. तुम्हीसुद्धा असा काजू बनवा व दुसऱ्या रेसिपीची वाट बघा. तोपर्यंत बाय.